माधुरी, अगं तू कशाला सगळ्यांनी पैसे घेऊन बोलवले ते तरी सांग. काय बचत गट काढायचा विचार आहे का काय तुझा? एकदम बरोबर मावशी. म्हणजे बघा, एखादीचा नवरा कमवत नाही आणि एखादीचा नवरा कमवलेला घरात ठेवत नाही. मग आत्या, आपल्यालाच ह्याच्या त्याच्या पुढे हात पसरायला लागतात, बरोबर आहे? बर, आपल्यातल्या सगळ्याच बायका काबड कष्ट करतात आणि एक एक पैसा जमा करतात. पण मला सांगा, कधी एखादी मोठी रक्कम हाताला घावती का? कधीच नाही घावत. कारण जेवढा पैसा येतो तेवढा खर्च होतो, बरोबर आहे? मग आपले पैसे साठले पाहिजेत आणि साठलेले पैसे आपल्याच कामाला आले पाहिजेत. म्हणून मी नवलाई देवी महिला बचत गट स्थापन करते. अगं ही तर एकदम आनंदाची गोष्ट आहे की. आणि 200 कशाला? 500 जमा करतील की सगळ्या? काय ग, जमतील ना 500? आणि हे बघ, 500 काय महिन्याला जास्त आहेत वय? होय की, काय जड आहे वे? नाही देऊ की सगळ्या मिळून. पण ते पैसे कसं आणि केव्हा मिळायचं? हे बघा, मी सांगते. आपण काय करायचं, सगळ्यांनी पैसे एकत्र जमा करायचे आणि जिला गरज आहे तिला ते पैसे कर्जानं द्यायचं आणि तिनं त्याचं याच भरायचं. कसं? आणि ते बी 2%. म्हणजे सांगते, 100ला 2 रुपये आणि 1000ला 20 रुपये. नीट सांगते, आता आपण एखादीला कर्ज दिलं तर ती कर्ज तिनं व्याजासकट माघारी करायचं. हा, ती व्याजाची रक्कम आपल्याकडे साठली की नाही म्हणले तरी आपण एकत्र तिघींना कर्ज देऊ शकतो. हा, मग त्या कर्जातनं त्या व्याजाची रक्कम जी आपल्याकडे साठल ती आपण सगळ्यांनी मिळून वाटून घ्यायची. म्हणजे आता जे आपण 500 रुपये भरतोय का नाही, त्या 500चं वार्षिक नाही म्हणलं तरी 12,000 रुपये तर प्रत्येकीला हाय का नाही? चांगलं हे बेस्ट आहे बघ. म्हणजे ऐकलं बी होतं, पण म्हटलं पैसे बुडायचं काय हाय का काय कसलं? पैसे बुडायचा काय संबंधच येत नाही ना राधा वहिनी. आणि आपण जामीन म्हणून 2 बायकांच्या सह्या घेणार आहे. हाय का बाया? आणि तिनं नाही दिलं म्हणजे होयाचं भांडण. मग आपण बी जपायचं तसं आणि द्यायचं टायमाला परत. आणि ज्याला द्यायला जमत असेल ना त्यानंच घ्यायचं. महिन्यात ना एक दिवस काय बी करून पैसे तेवढं भरायचं. हा, आणि तरी बी एखादीने बुडवलं तर नवरा काढेल की घराबाहेर. हाय का हिचं? राधा वहिनी, एकीचा बी 1 बी रुपया बुडणार नाही ह्याची गॅरंटी मी घेते. बास का? हा, आता काय पाहिजे अजून?